ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सर, मतदानाचा हक्क तुम्ही बजावलेला आहात, काय लोकांना आवाहन कराल? आणखी 3 तास आता उरलेले आहेत मतदानाला. आता दुपारचे 3 वाजले आहेत आणि 7 मे 2024 ही तारीख आणि ही संधी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्याला एकदाच मिळणार आहे. ही तारीख पण आपल्या आयुष्यात एकदाच येणार आहे आणि परत 5 वर्षानंतर म्हणजे 2029ला आपल्याला परत एकदा ही संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून मी माझ्या तमाम माता भगिनींना आणि सगळ्या मतदार बंधूंना विनंती करेन की ही संधी आपण सोडू नका. आपल्याला कोकणाला परिवर्तन घडवण्याची एक संधी आपल्याला हातात आलेली आहे. परत एकदा मोदीजींच्या हातात किंवा मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला कोकणामध्ये विकास आणण्याची संधी आलेली आहे आणि 35 वर्ष ज्यांनी निस्वार्थ पद्धतीने आपल्या सगळ्यांची सेवा केली, ते आपल्या हक्काचे ज्यांना आपण दादा म्हणतो, त्या राणेसाहेबांना आपल्याला मतदानाच्या माध्यमातून एक असा संदेश देण्याची आपल्याला संधी आली आहे की आपण 5 वर्ष, पुढची 5 वर्ष परत एकदा त्यांनी आपली सेवा करावी, आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणावं. आणि ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये जो गेली 10 वर्ष जो विकास थांबला होता, खुंटला होता, आपल्याला आपला खासदार कोण हा विचारायची आपल्याला वेळ आली होती. आणि आता आपण जसं 2019 आणि 14ला मोदीजी आपल्याला हवे आहेत म्हणून आपण विनायक राऊतांना मतदान केलं होतं, पण आता आपल्याला मोदीजी हवे असतील, मोदीजींना आपल्याला देशाचं नेतृत्व करायला परत एकदा संधी द्यायचं असेल तर आपल्याला सन्मान्य राणेसाहेबांना मतदान कमळ चिन्हाच्या समोर 2 नंबरवर बटन दाबून आपल्याला त्यांना संधी द्यायची आहे. तर मी आपल्याला विनंती करीन की आता आपला जिल्हा ह्या मतदारसंघाचं 62 म्हणजे 42% 62 नाही 42% मतदान झालेलं आहे आत्तापर्यंत. म्हणजे दुपारचे 1-1.5 वाजतापर्यंत तो आकडा आहे 42चा. माझी अपेक्षा आहे की हे मतदान किमान 70%पेक्षाही जास्त झालंच पाहिजे, जेणेकरून आपल्याला हक्काचा जो विकास अपेक्षित आहे तो राणेसाहेबांना आपण ती संधी देऊ शकतो. म्हणून आपल्याला सगळ्यांना मनापासून आपल्याला विनंती करेन. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. मतदारसंघात फिरताय, मतदारांचा प्रतिसाद कसा? अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. मी खरं म्हटलं सांगेन तर मी आदरणीय उदय सामंतजींच्या संपर्कात होतो, शेखर निकमजींच्या संपर्कात होतो, इथे दीपकजींशी बोलत होतो, निलेश साहेबांशी. सगळेजण आम्हाला थक्क करण्याचा सारखा प्रतिसाद आम्हाला दिसतो आहे. रांगा एवढ्या मोठ्या आहेत, ज्या शहरामध्ये रांगा एवढ्या मोठ्या, मी पूर्ण ग्रामीण भाग आता करून आलेलो आहे. लोकांना उत्स्फूर्त पद्धतीने बाहेर येऊन मतदान करायचं आहे. मोदीजींपर्यंत आपले आभार पोचवायचे आहेत. आपल्या हक्काच्या दादांना असे असंख्य तालुके आहेत ज्यांनी कधीच अजूनपर्यंत राणेसाहेबांना मतदान केलेलं नाही. राणेसाहेब आमदार म्हणून निवडून येत असताना फक्त कणकवली आणि मालवण आणि कुडाळ या 3च तालुक्याने आत्तापर्यंत राणेसाहेबांना मतदान केलेलं आहे. त्यांना दादांना मतदान करायचं आहे. नवीन जी पिढी आहे जी पहिल्यांदा मतदान करते आहे त्यांनाही मतदान करायचं आहे. एक चांगलं म्हणजे एक वातावरण, म्हणजे हे काय मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण असंख्य जुने शिवसैनिक ज्यांनी 1990 पासून जे राणेसाहेबांशी जोडलेले आहेत तेही काही मला भेटले आणि तेही मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी राणेसाहेबांना मतदान करण्यासाठी बाहेर निघत आहेत. कारण का त्यांना हा विश्वास बसला आहे की आत्ताची जी काही उबाटा नावाची जी काही शिवसेना उद्धवजी चालवतात ती बाळासाहेबांची शिवसेना नाही आहे. ती बाळासाहेबांची शिवसेना जी त्यांनी 90 पासून जी राणेसाहेबांच्या माध्यमातून पाहिलेली ती बघितलेली आहे. म्हणून कडवट शिवसैनिक पण बाळासाहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी निघतोय. सकाळपासून सर टक्केवारी जी मतदानाची वाढते आपल्याला दिसते, गेल्या वर्षी ह्या वर्षी देखील वाढेल, त्याचा फायदा नक्कीच भाजपचा नक्की होणार. कारण का उत्स्फूर्त पद्धतीने मतदान अगर झालं तर त्याचा फायदा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराला होणार, आमच्या NDAलाच होणार.
म्हणून मी परत एकदा मतदारांना आवाहन करीन की कृपया आता जेवणाची वेळ संपलेली आहे, 3 तास उरलेले आहेत. ह्या 3 तासामध्ये तुमचा 1 मिनिट बटन दाबण्याचा तुम्ही फक्त आम्हाला द्या म्हणजे मतदान करून, आणि पुढची 5 वर्ष आपल्या आयुष्यामध्ये आम्ही काय परिवर्तन आणू शकतो जे तुम्ही गेल्या 10 वर्ष बघितलं नसेल, हे तुम्हाला परिवर्तन आम्ही आणून दाखवू. सर, काही जणांकडून एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सकाळ उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. पासून असं येते माहिती की किरण सामंत वॉटरचे बोलत होते, त्यावरून आता विरोधक टीका करतात. काही नाही किरणजी, आता मी माझ्या काही देवगडच्या भागात होतो, तिथे मला नेटवर्क नव्हतं. डोंगराळ भाग आहे तिथे नेटवर्क म्हणजे काय नितेश राणे पण नॉट रिचेबल आहे का? असं नसतं का. आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. किरणजी करतायत, उदयजी, आम्ही सगळेजण करतो. आता डोंगराळ भाग असल्यामुळे सगळीकडेच BSNLचं नेटवर्क नाही, जिओचं, म्हणून तर आम्हाला राणेसाहेब पाहिजे ना, म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजे. आम्हाला गावागावामध्ये आम्हाला जिथे शेवटचं टोकाचं घर आहे तिथे पण आम्हाला नेटवर्क पोचवायचं आहे, जे विनायक राऊत गेली 10 वर्ष पोचू शकले नाही. म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजेत, राणेसाहेब पाहिजे, जेणेकरून पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही कोणीही तुम्हाला नॉट रिचेबल मिळता कामा नये, ह्यासाठी आपण ही संधी सोडू नका. सर, शेवटचा प्रश्न. पैसे वाटल्याचा आरोप केला जातो. विरोधक म्हणतात की राणेंची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली नाही, तर भाजपची आणि भाजपच्या पैशाची प्रतिष्ठा पणाला लागली. लक्षात घ्या, जेव्हा आम्हाला तुम्ही मैदानात हरवू शकणार नाही, जेव्हा आमच्या बरोबर विकासाच्या मुद्द्यांबरोबर तुम्ही चर्चा करण्याची तुमची ताकद नाही, एवढ्या तुमच्या पक्षप्रमुखांनी अन्य नेत्यांनी सभा घेतल्या, एवढ्या आमच्यावर टीका केली, पण आत्तापर्यंत एकही ते लोक बोलू शकले नाही की गेली 10 वर्ष विनायक राऊतांनी काय केलं. गेली 10 वर्ष तुम्ही नेमकं या रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी काय दिलं, मुलांना काय रोजगार दिलं. म्हणून मैदानात हरवू शकला नसल्यामुळे अशा शेंबड्या पद्धतीने आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची. म्हणजे एक आहे की त्यांनी पराभव मान्य केलेला आहे, त्यांना कळून चुकलेलं आहे, मग कारणं कुठलीही द्या, कळून चुकलेले आहेत. राणेसाहेब जिंकलेलेच आहेत, फक्त आता लीड जवळपास 3-3.5 लाखाची आमची वाढते, एवढं विश्वासाने सांगतो. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.